श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या विशेष भागात आपण ऐकणार आहात 2022च्या अर्थसंकल्पाबाबतचं विवेचन. श्रोतेहो, केंद्र सरकारचा 2022-23चा अर्थसंकल्प काल संसदेत मांडला गेला. सर्वसामान्यपणे मध्यम वर्गाला अर्थसंकल्पात प्रामुख्यानं रस असतो. तो कररचनेत काय बदल झाले आणि त्यानुसार आपल्याला काय करावं लागेल या प्रश्नाच्या उत्तरात. यंदाच्या अर्थसंकल्पात कररचनेत सवलती देण्यावर भर देण्यात आलेला नसला तरी कररचनेत पारदर्शकता, सोपी पद्धत आणि तंटे कमी करणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुधारणा आखण्यात आल्या आहेत. याशिवाय या अर्थसंकल्पात सरकारनं दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातल्या करावर अधिभार 15% सीमित केलाय. तसंच विवरणपत्र भरण्यामध्येही काही प्रमाणात सूट सरकारनं दिली. करदात्यानं कोणत्याही कारणानं उत्पन्न किंवा एखादी माहिती विवरणपत्रात दाखवली नसेल तर आता कर निर्धारण वर्ष संपल्यानंतर 2 वर्षापर्यंत करदाता सुधारित विवरणपत्राद्वारे दाखल करू शकेल आणि कर सुद्धा भरू शकेल. कर सल्लागार CA संजीव ब्रह्मे यांनी याबाबत माहिती दिली. या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कुठल्याही प्रकारचे करांच्या मूळ रेटमध्ये किंवा स्लॅब रेटमध्ये फरक केलेला नाही, परंतु खालील काही गोष्टी सूट दिली आहे, त्या विचार केला आहे. काही बाबतीत काही गोष्टी नव्याने ऐकायच्या कक्षेवर आणल्या आहेत, तर काही गोष्टीमध्ये अधिभारात म्हणजे सरचार्जमध्ये सूट दिली आहे. स्टार्टअपसाठी इन्सेंटिव्ह कर सवलत योजना जाहीर केली होती, ज्यामध्ये स्टार्टअपची कंपनी स्थापन करण्याचा कालावधी हा अजून 1 वर्षापर्यंत म्हणजे 31/3/2023 वाढवला आहे. तसंच नवीन स्थापन झालेल्या कंपन्यांच्या बाबतीत सुद्धा 15% सूट 31/24 पर्यंत वाढवली आहे. म्हणजेच 31/2024 पूर्वी उत्पादन सुरू करायचे आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटी यांना मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स हा 18% होता, तो आता 15% आणलाय. तसंच सरचार्ज किंवा अधिभार हा 12% 7% आणलाय. भांडवली नफ्याच्या बाबतीत सुद्धा अधिभाराच्या बाबतीत हा फरक केलेला आहे. हा अधिभार जो ग्रेडेड होता, स्लॅब वाईज होता, तो आता सर्वसमावेशक 15% आणलाय. त्यामुळे भांडवली नफ्याच्या बाबतीत खूप मोठा रिलीफ, एक सूट लोकांना मिळणार आहे. अपंगाच्या बाबतीत विचार करायचा झाला, अपंग विकलांग व्यक्ती यांना 1 गठ्ठा मिळणारी अॅन्युटीची रक्कम होती, ही जर पालकांच्या मृत्यूनंतर मिळाली तरच ती आयकर मुक्त होती 80D या सेक्शनच्या स्लॅब रेट प्रमाणे. परंतु आता जर पालक ज्येष्ठ नागरिक असतील म्हणजे वयोवर्ष 60 आणि त्याच्यावरती, तर त्यांच्या हयातीत सुद्धा मिळणारी रक्कम ही करमाफ असेल त्या सेक्शन प्रमाणेच. विवरणपत्र भरण्याचा कालावधी आयकर निर्धारण वर्ष संपल्यानंतर काही चूक जर आपल्या लक्षात आली तर ती सुधारण्याची संधी करदात्याला अतिरिक्त कर भरून 2 वर्षापर्यंत करता येईल. म्हणजे 2 वर्षापर्यंत आपल्याला विवरणपत्र रिवाईज करता येईल. आभासी संपत्तीवर हा धोरणात्मक बदल आहे माझ्या मताने. कारण आतापर्यंत एक संभ्रम होता की ही गुंतवणूक याच्यावर बंदी आहे का, त्याला अलाउड आहे, चालू शकणार आहे, याच्यावर संभ्रम होता. लॉकडाऊनच्या काळात बऱ्याच लोकांनी यात गुंतवणूक केली होती, परंतु सरकारने हा संभ्रम दूर केला आहे. एका प्रकारे सरकारने हे आयकर मिळण्याचे एक साधन म्हणून पाहिलं आहे. त्या हस्तांतरणावरती 30% आयकर आता लोकांना भरायला लागणार आहे. म्हणजे त्या हस्तांतरांच्या नफ्यावरती, म्हणजे हस्तांतराची किंमत वजा त्यांनी भरलेली किंमत, ह्या नफ्यावरती त्यांना 30% आयकर भरायला लागणार आहे. तसंच त्या ज्या एकूण रक्कम आहे हस्तांतरणाची त्याच्यावरती 1% टॅक्स पण कापायला लागणार आहे. नॅशनल पेन्शन स्कीम की आतापर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या बाबतीत थोडा फरक होता. केंद्र सरकार 14% सॅलरीच्या 14% रक्कम ही नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये भरत होती आणि ती पूर्णपणाने माफ होती. परंतु राज्य सरकारच्या बाबतीमध्ये हा विचार फक्त 10% केला गेला होता. आता ते एकत्र आणलेले आहेत आणि आता राज्य सरकारने सुद्धा जी 14% कॉन्ट्रिब्युशन त्यांची एक्झाम्प्ट असेल त्याच्यावरती करात माफी मिळेल. भांडवली नफ्याच्या बाबतीत सुद्धा मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे भांडवली नफ्याला सुद्धा अधिभार होता, त्या अधिभाराचा फरक केलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त रक्कम
आज ही करदात्यांच्या हातात राहणार आहे, कारण अधिभाराचा हा सर्वसमावेशक फक्त 15% अधिभार ठेवलेला आहे. मला वाटतं ह्या काही जमेच्या बाजू या अर्थसंकल्पाच्या आहेत. आता याच्यात खूप बारीक गोष्टी आहेत, म्हणजे प्रोसिजर आस्पेक्ट मध्ये ते खूप सविस्तर निवेदन होईल. परंतु आता मी इथेच थांबतो. श्रोतेहो, टाळेबंदीच्या काळात जेव्हा उद्योगधंदे बंद होते तेव्हा कृषी क्षेत्रानं भारतीय अर्थव्यवस्थेत वृद्धीला चालना देत भरीव कामगिरी नोंदवली होती. स्वाभाविकपणे याही वर्षी कृषी क्षेत्रासाठी होणाऱ्या तरतुदींबाबत सरकार काय करेल याविषयी औत्सुक्य होतं. 5 राज्यांमध्ये निवडणुका होत असल्या तरी केवळ अर्थव्यवस्थेवरचा ताण वाढवणाऱ्या लोकप्रिय घोषणा करण्यापेक्षा ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मूलभूत ढाच्यामध्ये सुधारणा करण्याचा सरकारचा प्रयत्न यंदाच्या वर्षीही चालू राहिल्याचं दिसून येत आहे. किसान ड्रोन, झिरो बजेट शेती आणि सेंद्रिय शेती अशा अनेक मार्गांनी कृषी क्षेत्राला संजीवनी देण्याचे प्रयत्न सरकार करतंय. याबाबत कृषी अर्थतज्ञ रमेश पाध्ये यांनी माहिती दिली. फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी शेतीमध्ये 3 प्रकारचे प्रयोग करावेत असं सांगितलेलं आहे. त्यातला एक आहे नैसर्गिक शेती, दुसरा आहे झिरो बजेट शेती आणि तिसरा आहे सेंद्रिय शेती. तर यातला नैसर्गिक शेती हा जो प्रकार आहे याच्यामध्ये आपण काहीच करायचं नसल्यामुळं उत्पादनाची पातळी खूप खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळं तो प्रकार बाद करावा लागेल. झिरो बजेट शेतीमध्ये सुभाष पाळेकरांच्या मते काय करायचं असतं तर जमिनीमध्ये जीवामृत टाकायचं असतं, ज्याच्यामुळे शेतीची उत्पादकता वाढते. आता जीवामृतामध्ये शेण, गाईचं मूत्र आणि बेसन किंवा गूळ अशा गोष्टी वापरायच्या असतात. शास्त्रीय दृष्ट्या विचार करता हे जे काही बेसन किंवा गूळ वापरायचं आहे तर हाच भाग फक्त शेतीला प्रोत्साहन देणारा आहे, म्हणजे जमिनीतले सूक्ष्म जीवाणू वाढवणारा आहे. आणि या दोन्ही गोष्टी महाग असल्यामुळं या बाद ठरतात, शेतकऱ्यांना ते परवडणार नाही. तिसरा जो सेंद्रिय शेतीचा प्रकार आहे या प्रकारामध्ये मुख्य करून जमिनीतले सूक्ष्म जीवाणू वाढावेत यासाठी प्रयत्न करायचे असतात. आता सूक्ष्म जीवाणूंची संख्या जर वाढवायची असेल तर त्या जीवाणूंसाठी लागणारं खाद्य द्यावं लागतं. आनंद कर्वे यांच्या मते असं खाद्य म्हणजे जमिनीमध्ये जे तण उगवलेलं असतं ते फेकून न देता, जाळून न टाकता ते मातीमध्ये मिसळलं तर सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते. आणि असे सूक्ष्म जीवाणू वाढले की हवेमधलं नत्र ते स्थिर करतात आणि त्यामुळं आपल्याला युरिया वगैरे वापरायची गरज पडत नाही. तसंच या सूक्ष्म जीवाणूमुळं इतर पिकाला जी काही इतर खाद्य लागतात ती देखील व्यवस्थित पद्धतीने मिळतात. आता अशा तऱ्हेची सेंद्रिय शेती जगामध्ये कुठे चालू आहे असा जर विचार केला तर ती क्युबामध्ये चालू आहे मोठ्या प्रमाणावर. म्हणजे क्युबामधली सगळी शेती ही सेंद्रिय शेतीच आहे. तर या शेतीकडे जायला पाहिजे. आता या शेतीकडे जाण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद करून पैसे जास्त खर्च करून हे काम होणारं नाही. याच्यासाठी जर करायचं झालं तर जे कोणी कृषी वैज्ञानिक आहेत यांची मदत घेऊन एक चळवळ उभी करायला पाहिजे. शेतकऱ्यांना काय करायचं हे दाखवायला पाहिजे. ज्याच्यासाठी टीव्ही, इलेक्ट्रॉनिक माध्यमं किंवा प्रिंट माध्यमं यांचा वापर करून शेतकऱ्यांची जागृती करायला पाहिजे, त्यांच्याकडे संदेश पोहोचवायला पाहिजे. हे काम जर इफेक्टिव्हली केलं तर पुढच्या 10-12 वर्षामध्ये आपण सेंद्रिय शेतीकडे जाऊ शकू. आणि असं सेंद्रिय शेतीकडे गेलं आणि सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला आणि फळं पिकवली तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला जास्त किंमत मिळत असल्यामुळं शेतकऱ्यांचाही फायदा होईल आणि आपलं नुकसान काहीच होणार नाही. एकंदर जास्त निर्यात झाली तर देशाचा फायदाच आहे. आणि अशा प्रकारची सेंद्रिय शेती ही काही कमी उत्पादक नसते, ती रासायनिक शेती एवढीच उत्पादक असते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. या दृष्टीने आणखीन एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे की जमिनीतले सूक्ष्म जीवाणू वाढण्यासाठी ज्या प्रकारचं तापमान लागतं ते आपल्या देशात उपलब्ध आहे. श्रोतेहो, जुलै 2021 मध्ये स्थापन झालेल्या सहकार मंत्रालयासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात 900 कोटींची तरतूद करण्यात आली आहे आणि सहकार क्षेत्राकरता प्राप्तिकर सुद्धा किमान पर्यायी कराच्या दरानं लावला जाणार आहे.
विशेषतः ग्रामीण भारताच्या विकासाकरता सहकार क्षेत्र महत्वाची भूमिका बजावत असतं. या संदर्भातलं सरकारचं धोरण आणि त्याचा प्रभाव याबाबत रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाचे सदस्य सतीश मराठे यांनी माहिती दिली. यंदाच्या वर्षी आपण सगळेजण जाणतो की केंद्र सरकारने कृषी मंत्रालयातनं सहकार खातं काढून नवीन मंत्रालय सहकाराचं केंद्रस्थानी निर्माण केलं आणि या बजेटमध्ये पहिल्यांदा या नवीन सहकार मंत्रालयाला बजेटरी अलोकेशन मिळालेलं आहे आणि ते 900 कोटी रुपयाचं आहे. ही एक अत्यंत समाधानाची आणि महत्वाची बाब आहे. याच्यामध्ये रुटीन एक्सपेंडिचरच्या खर्चाची तर व्यवस्था झालेलीच आहे, पण सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याकडच्या ज्या विकास सोसायट्या आहेत, विविध कार्यकारी सेवा संस्था आपण म्हणतो, शेतकऱ्यांना कर्ज ज्यांच्या माध्यमातून पुरवलं जातं, त्यांच्या करता कम्प्युटरायझेशन त्यांचं मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि त्याच्याकरता या बजेटमध्ये 350 कोटीचं प्रावधान करण्यात आलेलं आहे. तसंच 250 कोटीचं प्रावधान हे सहकारी क्षेत्रात विविध नवीन उपक्रम सुरू करण्याकरता प्रावधानी करण्यात आलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं महाराष्ट्राच्या दृष्टीने आपल्याला म्हणता येईल की पुण्याच्या वैकुंठबाई मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कॉर्पोरेशन या संस्थेला केंद्र सरकारच्या बजेटमधनं यंदाच्या वर्षी पहिल्यांदा स्वतंत्रपणे बजेटरी प्रोव्हिजन करून त्या संस्थेच्या विकासाकरता, तिथे होणाऱ्या रिसर्च करता एक फार मोठा सपोर्ट देण्यात आलेला आहे. एक फार समाधानाची बाब आहे. आणि या नवीन मंत्रालयाच्या फॉर्मेशन नंतर देशात 16 ठिकाणी केंद्र सरकारची ऑफिसेस ही मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज देखभाल करण्याकरता, रेग्युलेशन करण्याकरता उभी करण्यात येणार आहे आणि आवश्यक तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ हा ठिकठिकाणी अपॉइंट होईल. त्याच पद्धतीने एक छोटी अमाऊंट पण 25 कोटी रुपयाची अमाऊंट ही प्रशिक्षणाकरताही या बजेटमध्ये विशेष करून योजलेली आहे. त्याचाही सर्वांना त्याचा उपयोग होईल. या बजेटमध्ये आणखी 2 महत्वाच्या गोष्टी झाल्या. मिनिमम अल्टरनेट टॅक्स जो सहकारी संस्थांना 8.5% होता तो आता 15% कमी करण्यात आलेला आहे. तसा इतर कंपन्यांना होता त्यात याच्यावरती तो आणलेला आहे. आणि जो सहकारी संस्थांना सरचार्ज भरायला लागत असे 12% होता, ज्यांचं उत्पन्न 1 ते 10 कोटी आहे त्यांना तो आता 12%वरून 60% तो आता आणण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे या वर्षीच्या बजेटमध्ये सहकाराला एक स्वतंत्र स्थान प्राप्त झाले आहे आणि या माध्यमातून सहकारी चळवळीला नवीन गती मिळेल असा मला पूर्ण विश्वास वाटतो. श्रोतेहो, अर्थसंकल्प अनेक अंगांनी भारतीय अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकत असतो. सरकारची ध्येय, धोरणं आणि दृष्टिकोन जसा यातून स्पष्ट होतो तसंच प्राधान्यक्रम सुद्धा स्पष्ट होत असतो. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरचे तत्कालीन प्रश्न आणि त्यावरची लघु आणि दीर्घकालीन उत्तरं शोधण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून कोणतंही सरकार करत असतं. म्हणूनच लोकशाही अर्थव्यवस्थेमध्ये या अर्थसंकल्पावर चर्चा केवळ संसदेतच नव्हे तर सामान्य जीवनातही होत असते. अमृत महोत्सवी वर्षात सादर होणाऱ्या यंदाच्या अर्थसंकल्पातून पुढील 25 वर्षांच्या समृद्धतेची पायाभरणी व्हावी अशीच सर्वांची इच्छा असेल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे, निवेदन राजश्री आगाशे.